शेतकऱ्याला 50 लाखांचं चंदन, नशिबाचा खेळ, पैसे परत करण्याची वेळ. झाडाचा वाद न्यायालयात. आपलं शेत, आपली जमीन सरकारी प्रकल्पात बाधित झाली तर शासनाकडून योग्य मोबदला दिला जातो. विशेषतः या शेतजमिनीत दुर्मिळ झाडं असतील तर शेतकऱ्याला मोठा आर्थिक आधार मिळतो. पण विचार करा, शेतकऱ्याला मोठी भरपाई देणारं तेच झाड कवडीमोल असल्याचं उघड झालं तर. यवतमाळच्या एका शेतकरी कुटुंबासोबत नशिबानं असाच एक क्रूर खेळ मांडलाय. तुम्हीच पहा. वर्धा यवतमाळ पुसद नांदेड रेल्वे लाईन प्रकल्पासाठी यवतमाळच्या खारशी गावातील दिवंगत शेतकरी केशव शिंदे यांच्या कुटुंबाची 2.29 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली. या जमिनीवर एक अवाढव्य सुमारे 100 वर्ष जुनं झाड होतं. महाराष्ट्र वन विभागानं दिलेल्या प्राथमिक अहवालानुसार हे झाड अत्यंत दुर्मिळ अशा रक्तचंदनाचं असल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर या झाडाची किंमत 10 कोटी रुपये असल्याचा दावा करत शिंदे कुटुंबियांनी योग्य मोबदल्यासाठी नागपूर खंडपीठात धाव घेतली. मध्य रेल्वेनं ही रक्कम न्यायालयात जमा केल्यानंतर याचिकाकर्त्यांनी न्यायालयाच्या परवानगीनं त्यातील 50 लाख रुपये उचलले आणि जमिनीच्या सर्व वारसांमध्ये वाटून घेतले. मात्र बंगळुरूमधील इन्स्टिट्यूट ऑफ वूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी संस्थेनं हे झाड रक्तचंदनाचं नसून बिजासालचं असल्याचा अहवाल दिला. त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं शिंदे कुटुंबियांना दिलेले 50 लाख रुपये 4 आठवड्यात रेल्वेला परत देण्याचे निर्देश दिले. सिविल एप्लीकेशन फाइल की कि इस झाड़ का डीएनए टेस्ट हो और साथ ही में इसको एक सेपरेट कमेटी से इसको रीटेस्ट कराया जाए. तो कोर्ट ने बोला है कि सारे यानी कलेक्टर एज वेल एज रेलवेज अपना अपना रिप्लाई दाखिल करें और फिर उसके बाद हियरिंग होगी और डिसाइड होगा कि डीएनए टेस्ट होना है कि नहीं होना है. दरम्यान या संपूर्ण प्रकरणात आता एक मोठा पेच निर्माण झालाय. जर बंगळुरूची संस्था या झाडाला बिजासाल म्हणतीये तर मग आधी महाराष्ट्र वन विभागानं याला रक्तचंदन कसं काय म्हटलं, असा सवाल आता उपस्थित होतोय. त्यामुळे चक्रावून गेलेल्या शिंदे कुटुंबानं आता थेट या झाडाची जात निर्धारित करण्यासाठी डीएनए चाचणी करण्याची मागणी केली आहे. न्यायालयानं आता या संपूर्ण प्रकरणात राज्य सरकार आणि मध्य रेल्वेला उत्तर सादर करण्यास 1 महिन्यांचा अवधी दिलाय. त्यामुळे पुढील सुनावणीत झाडाची डीएनए चाचणी होणार का आणि शिंदे कुटुंबियांचं नशीब पुन्हा एकदा फळफळणार का, याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ.